हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. सो स्टुडंट्स, आजपासून आपण एमपीसी राज्यसेवा प्री 2025 साठी प्रिलिम्स पंच ही सिरीज चालू करत आहोत. या सिरीज मध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, ज्याचा फायदा 100% तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे, कन्सिडर द फॉलोइंग. पहिलं स्टेटमेंट पॉप्युलेशन कंट्रोल, दुसरं प्रिझर्विंग नॅचरल एन्व्हायरमेंट, तिसरं वोटिंग पर्सेंटेज. हाऊ मेनी ऑफ द अबोव मे बी डिपेंड ऑन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ फंडामेंटल ड्युटीज इंडस्ड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्याला जे आपल्या आर्टिकल 51A मध्ये दिलेल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्याचा काय फायदा आहे होऊन आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या ते. तर पॉप्युलेशन कंट्रोल 100% आहे, प्रिझर्विंग नॅचरल एन्व्हायरमेंट 100% आहे, पण वोटिंग पर्सेंटेज हे आपण यामध्ये ऍड करू शकत नाही, कारण का कंपल्सरी वोटिंग ही फंडामेंटल ड्युटीज नाही. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार ऑप्शन बी. त्याच्यानंतर पुढचा, कन्सिडर फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग, दुसरा ऑर्गॅनिक फार्मिंग, सॉ मिल्स, कमर्शियल यूज ऑफ द वूड. हाऊ मेनी ऑफ द अबोव मेन्शन ऍक्टिव्हिटीज आर परमिटेड विचारल्यात, म्हणजे त्यांना परमिशन असलेले इन द इको सेन्सिटिव्ह झोन्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ऑब्विसली असणार आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग 100%, त्यानंतर सॉ मिल्स नॉट परमिटेबल, कमर्शियल यूज ऑफ द वूड नॉट परमिटेबल. तर याचा आपला आन्सर येणार आहे ओनली 2. पुढचा प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस. पहिला युनिव्हर्सल ऍड अँड फ्रँचाइज, सेकंड राईट टू वर्क, थर्ड युनियन कॅबिनेट. हाऊ मेनी ऑफ द अबोव वर्ड और फ्रेजेस डो नॉट फाइंड मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता इथं डो नॉट फाइंड आहे म्हणजे ती नाही असं शोधायचं आहे. तर राईट टू वर्क आपल्याला आर्टिकल 41 मध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर युनियन कॅबिनेट हा वर्ड आपल्याला आर्टिकल 352 मध्ये पाहायला मिळतो. तसाच युनिव्हर्सल ऍडेड फ्रँचाइज हा शब्द आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही, ह्याच्याऐवजी आपल्याला आर्टिकल 326 मध्ये आपल्याला ऍडेड सफरेज हा वर्ड पाहायला मिळतो, पण युनिव्हर्सल ऍडेड फ्रँचाइज हा वर्ड आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारले, डो नॉट फाइंड, म्हणजे आपला एकच आपल्याला डो नॉट फाइंड आहे, बाकी दोन आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे याचा आन्सर येणार आहे ओनली 1. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बेस्ड ऑन द स्कीम प्रोव्हाइडेड इन. आता हा आपण पीओकेचा क्वेश्चन घेतला 2012 साठी 12 ला आलेला. तर याचा आन्सर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ठीक आहे, पुढचा, रिसेंटली कोक बोरोको लँग्वेज वॉज इन द न्यूज. आता कोक बोरोको या लँग्वेज बद्दल बरेचसे न्यूज होते, मागच्या वर्षी पण होत्या. तर ही कोणत्या स्टेट किंवा युनियन टेरिटरी मध्ये बोलली जाते ते आपल्याला सांगायचंय. तर याचा आन्सर येतं त्रिपुरा. तर हे आपण आज केलेले 5 क्वेश्चन आहेत. तर हे होते आजचे 5 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.